नमस्कार, मी पूजा तुळसकर. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा इंट्राडे ट्रेडिंगची याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत तुषार भूमकर सर. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून देणारी एव्ही थोडक्यात पाहूया. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो. अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहित नसतं. मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार. परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे. मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता. मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता. आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव. येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केट मध्ये ट्रेनिंग देतात. मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केट मध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड. परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे. आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत. सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात. चला तर तुषार भूमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया. तर मला वाटतं सर, तुमची एव्ही तर आम्ही पाहिली. शेअर ट्रेडिंग मध्ये तुम्ही इतकं छान मार्गदर्शन आतापर्यंत लोकांना केलंय, तर मला त्यालाच अनुसरून तुम्हाला आता प्रश्न विचारायचे आहेत की शेअर बाजारात इंट्राडे ट्रेडिंग हा खरं तर आपला आजचा विषय आहे. तर इंट्राडे ट्रेडिंग करताना लॉस जर का टाळायचे असतील आणि तेच टाळायचं असतं मुख्यत्वे लोकांना, तर त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे? त्यावर सगळ्यात आधी काम करणं गरजेचं आहे. लॉसला जर आपण अवॉइड करू शकलो तर प्रॉफिट आपला टिकून राहील. एकदा लॉस आपला अवॉइड झाला की सध्याचा जो प्रॉफिट होतोय त्याला आपला मल्टिप्लाय करण्यावरती फोकस करायचा आहे. तर लॉसला अवॉइड करण्यासाठी सगळ्यात आधी प्रोडक्ट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तर इक्विटी म्हणजे काय, निफ्टी म्हणजे काय हे समजून घ्यायचे, कमोडिटी म्हणजे काय, फ्युचर म्हणजे काय, ऑप्शन म्हणजे काय हे समजून घ्यायचे. मग त्याच्यानंतर ट्रेडिंग चालू करायचे. होतं काय आजकाल लोक की फक्त कुठेतरी मोबाईलवरती ऍड बघतात, त्याच्यावर क्लिक करतात, ऑनलाईनच अकाउंट ओपन करतात, ऑनलाईनच पैसे ट्रान्सफर करतात, ऑनलाईनच सगळं करतात, तर मोबाईलवरतीच करत राहतात. मग त्याच्यात रिझल्ट काही येत नाही, माहिती तर काहीच नसते, मग लॉस होतात. आणि मार्केट असं आहे, इथं जर चूक झाली तर सॉरी भाऊ म्हणून काम चालणार नाहीये, प्रत्येक चुकीला पैसे मोजायला लागणार आहे. आणि ट्रेडिंग जर आपला करायची आहे तर आपलं व्यवस्थित शिकून मग त्याच्यामध्ये करायला लागणार आहे. जसं ज्याला स्विमिंग येत नाहीये तो पाण्यात जर गेला तर बुडून मरणारच आहे, पण ज्याला स्विमिंग येत आहे त्याला काही प्रॉब्लेम राहत नाही. तसंच आहे, शिकून काम करणं आणि न शिकता काम करणं हाच फरक आहे याच्यामध्ये. जसं की स्विमिंग मध्ये तसाच रिझल्ट येणार आहे आपल्याला सेम टू सेम. जर आपण शिकून काम केलं, व्यवस्थित परफेक्ट होऊन आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालू केलं, मार्केट रोज पैसे देईल. जर न शिकता काम केलं तर लॉस होईल. तर आज आपण इंट्राडे ट्रेडिंग बद्दल सुद्धा जाणून घेतलं, तर मला याबद्दलच विचारायचं आहे की इंट्राडे ट्रेडिंग आणि दीर्घकाळाची जी गुंतवणूक असते यामध्ये खरंच काही फरक आहे का? आणि जर तो फरक असेल तर नेमका तो काय आहे, प्रेक्षकांना समजणं फार आवश्यक आहे. काय सांगा? दीर्घकाळाची गुंतवणूक किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, शेअर्स घ्यायचे, वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी विकायचे. आणि इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, तर आजच घ्यायचं आणि आजच विकायचं. ठीक आहे. तर पूर्वीच्या काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड खूप जोरात होता,
खूप लोक त्याच्यामध्ये काम करत होते, त्यांना त्या पद्धतीने रिझल्ट पण मिळवते. म्हणजे बरेच असे लोक आहेत की ज्यांनी 10,000 रुपये केले, ज्यांनी केलेल्या 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आज 1,000 करोडच्या आसपास आहे. ठीक आहे, पण आज जर 10,000 रुपये आपण टाकले तर येणाऱ्या 20 वर्षात त्याचे 1,000 करोड होणार आहेत का? तर नाही होणार आहे. ठीक आहे, कारण मार्केट त्यावेळेला ग्रोईंग मार्केट होतं. आता आपलं मार्केट बऱ्यापैकी ग्रो झालेलं आहे. त्या पट्टीत रिटर्न्स नाही मिळणार आहेत इन्व्हेस्टरला जेवढे इथून मागच्या लोकांना मिळालेले आहेत. इथून पुढच्या इन्व्हेस्टरला तेवढे नाही मिळणार आहेत. आता जसं की 2010 मध्ये सोन्याचा भाव 8,000, 9,000, 10,000 तोळा होता, जो आता 60,000 झालेला आहे. तर 12-13 वर्षात 10,000चे 60,000, 62,000 म्हणजे 6 पट रिटर्न झाला. ठीक आहे, पण आज जर सोनं घेऊन ठेवतोय, पुढच्या 10 वर्षात 6 पट रिटर्न नाही देणार आहे. ठीक आहे, तर इन्व्हेस्टरला ते मी सांगितलं की इन्व्हेस्टरला जेवढे रिटर्न्स इथून मागच्या इन्व्हेस्टरला जे रिटर्न मिळाले तेवढे इथून पुढच्या इन्व्हेस्टर मिळणार नाहीये. तर काय झालंय, तर मार्केट जे आहे हे आता चेंज होत चाललंय. तर आपल्या त्या चेंज प्रमाणे आपल्या ट्रेडिंग स्टाईल मध्ये पण चेंजेस आणायला लागतील. पूर्वीच्या काही 5 दिवसाची टेस्ट मॅच लोक स्टेडियम मध्ये जाऊन बघायचे, आजकाल 2020 मोबाईल वरती बघतात. ठीक आहे, तर जसा ट्रेंड चेंज होत चाललाय तसं आपल्याला आपल्या ट्रेडिंग स्टाईल मध्ये पण चेंजेस आणायला लागतील. जो चेंज नाही आणणार तो आउटडेटेड होऊन जाईल. जो लॉंग टर्म इन्व्हेस्टर होता त्याला हळूहळू शॉर्ट टर्म वरती यायला लागेल. जो शॉर्ट टर्म वाला आहे त्याला आज नाही तर उद्या डे ट्रेडिंग मध्ये उतरायलाच लागणार आहे, आयदर बाय चॉईस ऑर बाय कंपल्शन. जर तो नाही उतरला तर तो मार्केटमधून आउटडेटेड होऊन जाईल. आणि ट्रेडिंग हे पूर्वीच्या काळी जुगार समजलं जायचं, जे आता राहिलेलं नाहीये. ठीक आहे, तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण काय करतो की 10 रुपये देतो आणि 100 रुपयाची वस्तू उधारीत खरेदी करतो. ठीक आहे, तर 100 रुपयाचा भाव जर 101 झाला तर आपला मिळतो 1 रुपया, पण आपण लावलेले फक्त 10 रुपये. त्यामुळे आपला प्रॉफिट झाला 10 रुपयावरती 1 रुपया, म्हणजे जवळपास 10%चा. हे थोडक्यात उदाहरण दिलं मी. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने काम चालतं. तिथं आपण इमिजिएट ट्रेडिंग करून इमिजिएट प्रॉफिट काढून त्याच्यातनं लगेच बाहेर पडून जातो. त्यामुळे ओव्हरनाईट रिस्क काही राहत नाही. ठीक आहे, रात्री शांत झोप लागते आणि उद्या मार्केट जरी खाली उघडलं किंवा वरती उघडलं आपला काही त्याच्यात फरक पडत नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं होतं काय की 2-2, 3-3 वर्ष शेअर्स होल्ड करून ठेवतात आणि जर एखादी निगेटिव्ह न झाली तर मार्केट खाली पडतं. मग घेतलेल्या रेटलाच परत त्यांचे घेतले जे शेअर्स ते जाऊन बसतात आणि परत त्याला वाढ बघत बसायला लागतं. मार्केट जर पडायला लागलं तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर किंवा कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टर काहीच करू शकत नाही. कारण इन्व्हेस्टरला शॉर्ट सेलिंग करायला अलाउड नाहीये. इन्व्हेस्टर पडत्या मार्केटमध्ये कधीही प्रॉफिट कमवू शकत नाही. जे फक्त करायचे आपला तर ट्रेडिंग मध्ये यायला लागेल. आणि ट्रेडिंग मध्ये तुम्ही मार्केट जर वरती जात असेल, खालच्या रेटला बाय करा, वरच्या रेटला सेल करा, प्रॉफिट मिळून जातो. आणि मार्केट जर पडते तर पडणाऱ्या भावात सेल करून खाली पडलेल्या भावात बाय करून त्यातने आपण प्रॉफिट कमवू शकतो. तर ट्रेडिंग हे 12 महिने रिझल्ट देणारं प्रोफेशन आहे किंवा प्रोडक्ट आहे. पण इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं काय की मार्केट वर्षातले 9 महिने वाढतं, 3 महिने पडतं, किंवा 6 महिने वाढतं, 6 महिने पडतं. ठीक आहे, तर पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टला काय फायदा नाही होत. त्यामुळे मी तर प्रत्येकाला रेकमेंड करतो डे ट्रेडिंग करण्यासाठी. अच्छा, जसं तुम्ही म्हणताय की प्रत्येकाला तुम्ही असा सल्ला देता की डे ट्रेडिंग करा म्हणून, आणि आज आपण इंट्राडे ट्रेडिंग बद्दलच बोलतोय, तर 98% गुंतवणूकदारांना या इंट्राडे मध्येच तोटा झालेला आपण पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. या मागचं कारण काय असू शकतं, आणि ज्याला हा तोटा नाही सहन करायचा त्यानं काय शिकणं आवश्यक आहे, काय सांगू शकता? प्रत्येकाने आपलं प्रोफाईलचं अनालिसिस केलं पाहिजे. तुम्ही किती सिरियसनेस आहे तुमचा ट्रेडिंग मध्ये, तेवढा तुमचा रिझल्ट येणार. तुमची सिरियसनेसची लेवल हीच तुमची सक्सेसची लेवल असणार. ट्रेडिंग मध्ये असे की जेवढ्या सिरियसली आपण काम करू तेवढा सक्सेस आपला मोठा देऊन जाणार आहे मार्केट, आणि रोज देईल. ठीक आहे, फक्त नीट शिकून घेऊन काम करणं गरजेचं आहे. एकदा व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपण शिकून काम केलं, प्रॅक्टिस झाली आपली त्याच्यामध्ये, एकदा आपला त्याच्यामध्ये हात साफ झाला की एक्सपान्शनला खूप वाव आहे. ठीक आहे, तर ज्याला 10,000चा जॉब आहे त्याला लगेच 1 लाखाचा जॉब, नंतर 2 लाखाचा, मग 5 लाखाचा जॉब नाही लागू शकत. त्याच लेवलने ग्रो करत जाणार. पण ट्रेडिंग मध्ये तसं नाहीये. जेवढी क्वांटिटी तुम्ही वाढवणार तेवढा तुमचा बिझनेस वाढत जाणार आहे. ठीक आहे, धंद्यात एक्सपान्शनला तेवढा वाव नसतो. जसं की मध्ये एक हाईप आली होती, इकडचा तिकडचा कुठला चहा, लोक 7-7 लाख 8-8 लाख रुपये फ्रँचायसीज व्हॅल्यू भरून चहाची घेत होते. ठीक आहे, तर बऱ्याच लोकांना त्यातनं फायदाही झाला, पण त्याच्यात तेवढा वाव नाही एक्सपेक्शनला. काही जरी झालं, चहा 10 रुपयालाच मिळणार आहे. बरोबर, चहा
50 किलोमीटरचा माणूस तुमच्याकडे 10 रुपयाची चहा प्यायला येणार नाहीये. नाही. हार्डली तुमच्या दुकानापासून 100-200 मीटर वरती जेवढे लोक राहतात तेवढेच येणार आहे. ठीक आहे, एक दुकान टाकलं लगेच त्याच्या शेजारी दुसरं टाकलं लगेच तिसरं टाकलं असंही होणार नाही. ठीक आहे, एक माणूस बिझनेसमध्ये एक्सपान्शनला खूप लिमिटेशन्स असतात, पण ट्रेडिंग मध्ये तसं नाहीये. तुम्हाला ट्रेडिंग मध्ये जर वाढवायचं झालं इथं खूप खूप जास्त स्कोप आहे. 1चे 2, 2चे 5, 5चे 10, 10चे 20 लॉट आपण इझिली करू शकतो. कॅपिटल ज्या पट्टीत आपण टाकणार त्या पट्टीत मार्केट आपल्याला रिटर्न देणार आहे. आणि रिस्क जर म्हणाल तर थोडी तर रिस्क घ्यायलाच लागते. ठीक आहे, तर धंद्यामध्ये नुकसान व्हायची भीती ही कायमच असते आणि प्रत्येक धंद्यात असते. तर नुकसान व्हायची भीती जेवढी जास्त तेवढं प्रॉफिट व्हायची ताकद पण जास्त. तर तसंच या मार्केटचं पण रिस्क घेऊन जर कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन आपण याच्यामध्ये जर ट्रेडिंग चालू केलं तर मार्केट रेग्युलर प्रॉफिट देतं. ठीक आहे, आणि आपण हे आधी समजूनच चालायचं की 10 ट्रेड जर आपण केले त्याच्यातले 2 पैकी आपल्याला 2 ट्रेड मध्ये स्टॉप लॉस हिट होणार आहे, बाकी 8 प्रॉफिट देऊन जातील. ओव्हरऑल दिवस प्रॉफिट मध्ये राहील. किंवा आठवडाभर जर ट्रेडिंग केलं 4 दिवस प्रॉफिट होईल, 1 दिवस लॉस होईल, अख्खा आठवडा प्लस मध्ये राहील. किंवा महिनाभर जर ट्रेडिंग केली तर आपल्याला 22 पैकी 2-3 दिवस लॉस होईल, बाकी 16-17 दिवस प्रॉफिट होईल, महिना आपला अख्खा प्लस मध्ये राहील. ओव्हरऑल रिझल्ट प्लस मध्ये आला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. जसं आपण आता इंट्राडे बद्दल बोलतोय आणि गुंतवणूकदारांना तोटा होणार नाही याची काळजी जशी तुम्ही ज्या पद्धतीनं घेताय त्याच्याशी संबंधित मला एक प्रश्न विचारायचा आहे की ट्रेडिंग करत असताना प्रोडक्ट सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. तर हे प्रोडक्ट नेमके गुंतवणूकदारांनी कसे शोधले पाहिजे किंवा ट्रेडिंग करताना त्याने या प्रोडक्टची निवड कशी केली पाहिजे याबद्दल काय सांग? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, तर थोडक्यात दुकानदारी. तुम्ही दुकान कशाचं चालवता तसा तुमचा तो बिझनेस होऊन जातो. कपड्याचं दुकान आहे, फर्निचरचं दुकान आहे, भांड्याचं दुकान आहे, भंगारचं दुकान आहे, जे काय असेल ते. ठीक आहे, तर शेअर मार्केट किंवा शेअर जे हे प्रोडक्ट झालं. ठीक आहे, तर हे प्रोडक्ट जे हे डिझाईन केलं होतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायसाठी. आपल्या भारतामध्ये जवळपास 150 वर्षापूर्वी स्टॉक मार्केट चालू झालेलं आहे. तर जेव्हा ते तयार झालं होतं त्यावेळेला शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट तयार व्हायला ऍटलीस्ट 4-6 महिने जायचे. त्याच्या आधी तर माणूस विकू शकत नव्हताच. म्हणजे त्याला ट्रेडिंग करायसाठी नव्हतं डिझाईन केलं, त्याला इन्व्हेस्टमेंट करायसाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केलं होतं. नंतर टेक्नॉलॉजी जशी चेंज होत गेली तशी त्याच्यामध्ये लोकांनी पद्धती पण चेंज केल्या. पूर्वी शेअर्स घेऊन लोक एक्सचेंज मध्ये जाऊन बोल लावून एक्सचेंज मध्ये सौदे टाकायचे. मग त्यानंतर कन्सेप्ट चेंज झाली तर लोकांनी बँकेत जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करायला चालू केलं. परत कन्सेप्ट चेंज झाली मग लोकांनी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन तिकडे बसून ट्रेडिंग चालू. परत कन्सेप्ट चेंज झाली मग लोकांनी आपल्या घरी आपल्या कम्प्युटरवरनं ट्रेडिंग स्टार्ट केलं. आता परत कन्सेप्ट चेंज झाली तर लोक मोबाईलवरून ट्रेडिंग करतात. बरोबर. तर हे प्रोडक्ट जे हे काही जरी झालं तरी इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्याच्यात रिटर्न्स मिळतील. पण जर तुम्ही ट्रेडिंग करत राहिले तर प्रॉफिट नाही मिळणार. तर ट्रेडिंग जर करायची आपलं तर कशामध्ये करायची? ट्रेडिंग करायची आपलं ते म्हणजे फ्युचर्स मध्ये, जिकडे आपल्याला शॉर्ट सेलिंग करायला अलाउड आहे. म्हणजे पडत्या मार्केटमध्ये तुम्ही वरच्या रेटला सेल करून खाली पडल्या भावात खरेदी करून प्रॉफिट काढू शकताय. आणि मार्केट जर वरती झालं तर खालच्या रेटला बाय करून वरती गेल्यावर प्रॉफिट झाल्यानंतर आपण तिकडे सेल करून प्रॉफिट काढू शकतो. ठीक आहे, तर फ्युचर हे ट्रेडिंग करायसाठी तयार केलेलं प्रोडक्ट आहे. आणि तिसरा प्रोडक्ट राहील ते म्हणजे ऑप्शन. ठीक आहे, हे ऑप्शन ना ट्रेडिंग करायचं प्रोडक्ट आहे ना इन्व्हेस्टमेंट करायचं प्रोडक्ट आहे. हे हेजिंग करायसाठी तयार केलेलं प्रोडक्ट आहे. जसं आपण इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतो त्या पद्धतीने. ठीक आहे, तर शेअर्स खरेदी करणं किंवा इन्व्हेस्टमेंट हे प्रोफेशन असू शकतं, ट्रेडिंग हे प्रोफेशन असू शकतं. पण जगातला असं एकही माणूस नाहीये की जो म्हणतो की माझा लॉटरी विकत घ्यायचा धंदा आहे किंवा माझा इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायचा धंदा आहे. तर ऑप्शन विकत घेणं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यासारखं काम आहे. ठीक आहे, गाडीची जर इन्शुरन्स पॉलिसी काढली आपण आणि गाडीचा ऍक्सिडेंट झालाच नाही तर जे पैसे आपण दिले ते गेले, ते आपल्याला रिटर्न्स नाही मिळणार. ठीक आहे, पण जर गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर नुकसानीतून वाचण्यासाठी पॉलिसीचे पैसे आपण भरलेले असतात. ठीक आहे, जी इन्व्हेस्टमेंट नाहीये हा खर्च आहे. ठीक आहे, तर खर्च करून प्रॉफिट नाही होऊ शकत आहे. ठीक आहे, म्हणून सांगितलं की प्रत्येकाला की ऑप्शन मध्ये अजिबात जाऊ नका ट्रेडिंग करायला. तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल तर हेच सगळ्यात मोठं रिझन आहे तुमच्या लॉसेसच्या मागचं. त्याच्यातून पहिला आजच्या आज बंद करून टाका. आणि तुमच्या मित्रमंडळींपैकी नातेवाईकपैकी जर का कोणी ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असेल तर त्याला पण तुम्ही सजेस्ट करा की ट्रेडिंग करू नको म्हणून. कारण त्याच्यात ट्रेडिंग केलं तर 100% लॉस व्हायची भीती आहे. अच्छा, कारण किती तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावला, किती तुम्ही त्याच्यामध्ये स्टडी केला, किती नॉलेज घेतलं, कुठलाही कोर्स अटेंड केला, कुठलाही सॉफ्टवेअर जर वापरलं, एक छोटीशी मिस्टेक आपलं अख्खं कॅपिटल साफ करू शकते. जिकडे एका ट्रेड मध्ये अख्खं भांडवल साफ होईल अशा प्रोडक्ट मध्ये आपलं अजिबात जायचं
नाहीये. प्रोडक्ट कॅपिटल जागेवर राहायला पाहिजे. 6 महिने प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, म्हणून ऑप्शन मध्ये जायचं नाही, मी प्रत्येकाला सांगत असतो. तर आधी काय करायचं हे ठरवा, की इन्व्हेस्टमेंट करायची आहे का ट्रेडिंग करायची आहे, पार्ट टाइम करायची आहे का फुल टाइम करायची आहे, प्रोफेशनल लेवलचं ट्रेडिंग करायचंय की वेळ मिळाला तर कधीतरी करायचंय. मग त्या पद्धतीने मग आपण पुढे काम चालू करून त्यामध्ये आरामशीर प्रॉफिट काढू शकतो. की लोकांना पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात आणि लोक बऱ्याचदा मग एफडी मध्ये गुंतवणूक करतात किंवा मग अगदीच त्यांना वाटतं रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली चांगली आणि मग त्यानंतर शेअर मार्केटचा सुद्धा ते विचार करत असतात. जसं तुम्ही म्हणताय की इंट्राडे ट्रेडिंग जे आहे ते आपल्याला बेनिफिट्स देऊ शकतं, मात्र कसं ते कुणालाच योग्य पद्धतीने माहिती नसतं. तर याचीच माहिती या कार्यक्रमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि या तिघांपैकी किंवा आणखीन काही पैसे कमवण्याचे जे मार्ग असतील त्यापैकी नेमका उत्तम पर्याय लोकांसाठी कुठला आहे, काय सांगू शकता? एफडी वरती आधी इंटरेस्ट रेट 15 ते 16% मिळत होता, जो आता 4-5%, 6% वगैरे राहिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे एफडी तर लोकांना मी सजेस्ट करतो की अजिबात नकोच. ठीक आहे, त्यानंतर गोल्ड, जेवढे रिटर्न्स गोल्ड मध्ये मिळालेले आहेत मागच्या 10 वर्षात खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत गोल्डनी, पण इथून पुढे आपलं तेवढे रिटर्न्स नाही मिळणार. किंवा जरी एखाद्याने 10,000 रुपये तोळ्याने सोनं घेऊन ठेवलं असेल तर प्रत्येक जण काय करतो की दागिने बनवतो, बरोबर. तर घेतलेले दागिने आपण घेतल्यानंतर विकायला जातो का? नाही जात, ते तसेच राहतात. मग आपण ते जरी विकले तरी ते मोडून दुसरे करतो, दुसरे म्हणून तिसरे करतो. तर सोन्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट नाहीये, ती तुमची तो तुमचा थोडक्यात कसं आहे की तो तुमचा किती रेट जरी झाला तरी आपण घेतलेलं सोनं विकणार नाही, त्यामुळे तो प्रॉफिट मिळणार नाही आपल्याला, बरोबर. ती तुमची सेव्हिंग झाली. ठीक आहे, त्यानंतर झालं रिअल इस्टेट. एखादा प्लॉट घेऊन ठेवलाय आणि मला जर विकायचं म्हणलं तर कस्टमर शोधा, मग ती मोजणी होणार, मग ते पेपर नोटीस, मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यात तर 6-8 महिने असेच जातात निघून. ठीक आहे, त्याला गिराईक लवकर मिळत नाही, लिक्विडिटी तेवढी नाहीये रिअल इस्टेट मध्ये. रिटर्न जरी असले तरी पण तेवढी लिक्विडिटी नाहीये. पण शेअर्स मध्ये काय आहे की तुम्ही विकलं की लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, दुसऱ्या दिवशी लगेच विड्रॉ करू शकतो. आणि ट्रेडिंगचं तर त्याच्यापेक्षा फास्ट आहे की सकाळी ट्रेड करून जर आपला प्रॉफिट बुक झाला असेल, दुपारी पे आउटची रिक्वेस्ट टाकली तर संध्याकाळी आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात. ठीक आहे, एवढी हाय लिक्विडिटी आणि हाय रिटर्न्स देणारं मार्केट जे किंवा प्रोडक्ट जे हे इंट्राडे ट्रेडिंग हे एकच आहे. ठीक आहे, म्हणून आजकाल प्रत्येकाला इंट्राडे ट्रेडिंगची खूप क्रेज लागलेली. पण न शिकता जर उतरलं तर त्याच्यामध्ये लॉस हा मी सांगितलं 100% होणारच आहे. ठीक आहे, शिकून जर उतरलो आपण त्याच्यामध्ये तर ट्रेडिंग हे खूप सुंदर प्रोफेशन आहे. प्रत्येकाने ह्याचा पार्ट टाइम किंवा फुल टाइम नक्की विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आणि साइड इन्कम प्रत्येकाला गरजेचं आहे. ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कमची प्रत्येकाला आजकाल गरज आहे. ठीक आहे, तर लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं, माझा एक मित्र आहे पिंपरी चिंचवड MIDC मध्ये जॉब करतो. ठीक आहे, तर त्यांच्या कंपनीमध्ये काय झालं की 4-5 लोकांना नोकरीवरून काढून टाकलं. त्या माझ्या मित्राला हार्ट अटॅक आला भीतीने की आपलं काढलं तर आपलं काय होईल म्हणून. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी आपल्याकडे कोर्स अटेंड केला होता, त्याच्यानंतर ट्रेडिंग वगैरे केली, थोडंफार त्यांनी त्याच्यामध्ये चांगल्यापैकी रिटर्न्स वगैरे कमवले. ठीक आहे, आणि एक दिवस माझ्याकडे आला होता की म्हणला की मला आता इच्छा झाली आहे नोकरी सोडायची, मी वाट बघतोय माझी कंपनी मला कधी जॉबवरनं काढून टाकते. म्हणजे एक वेळ अशी होती त्याच्यावरती की जॉब सोडायच्या भीतीपोटी त्याला हार्ट अटॅक आला होता आणि आता त्याला स्वतःला इच्छा आहे जॉब सोडायची. ठीक आहे, तर बऱ्याच लोकांना हे माहित नसतं की आपलं काय होणार आहे पुढे. म्हणजे कुठला धंदा कधी बंद पडू शकतो, कुठली नोकरी कधी बंद पडू शकते. आपला प्रत्येकाचा एक बॅकअप प्लॅन आपल्यासाठी तयार करून ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, नोकरी जर गेली तर ट्रेडिंग प्रोफेशन हे आपल्यासाठी बॅकअप प्लॅन आहे. धंदा जर बंद पडला तर ट्रेडिंग प्रोफेशन हे आपल्यासाठी एक बॅकअप प्लॅन आहे. ठीक आहे, किंवा लॉकडाऊन लागलं किंवा अजून काही जर मोठी गोष्ट झाली तर ट्रेडिंग हे आपल्यासाठी एक बॅकअप प्लॅन प्रत्येकाने तयार करून ठेवला पाहिजे. बरोबर, नक्की. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की इंट्राडे ट्रेडिंग जे आहे ते सुद्धा आपण त्याच्यातनं आपला बॅकअप प्लॅन तयार करू शकतो. मात्र हे सगळं समजून घेण्यासाठी किंवा हे सगळं जर का आम्हाला करायचंय तर हे सगळं करण्यासाठी प्रॉपर ट्रेनिंगची आवश्यकता असते असं तुम्हीच म्हणाल. तर ट्रेनिंग आणि कोर्स बद्दल आम्हाला माहिती हवी आहे, जी तुम्ही लोकांना देत असता ट्रेनिंग, त्याबद्दल काय माहिती द्या. इंट्राडे ट्रेडिंग प्रोफेशनल लेवलची कशी करायची ह्याच्यावरतीच माझा कोर्स असतो. 2 पार्ट मध्ये तो कोर्स मी डिवाइड केलेला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 जो आमचा कोर्स आहे, बेसिक कोर्स, तो अशा लोकांसाठी डिझाईन केला की ज्याला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्या सुरुवात करायची आहे आणि प्रॅक्टिस लेवलचं ट्रेडिंग चालू करायचे, कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करायची. ठीक आहे, त्यांच्यासाठी फर्स्ट पार्टचा प्रोग्राम असतो. आणि पार्ट 2 जो आमचा कोर्स आहे
तो 3 दिवसाचा लाईव्ह मार्केटमध्ये फुल डे वर्कशॉप असतो. फर्स्ट डे आणि पुढचे 3 दिवस असं म्हणून तो टोटल कोर्स 4 दिवसाचा आहे, जो लाईव्ह मार्केटमध्ये होत असतो, पुण्यामध्ये होत असतो तो आपला. तर सुरुवातीच्या काळात अगदी 5-7 लोकांमध्येच माझ्या ऑफिसमध्येच ट्रेनिंगची बॅच घ्यायचो. आता मोठं हॉल, बँक्वेट हॉल किंवा मंगल कार्यालय बुक करायला लागतं आणि पुढच्या 2 बॅचेस ह्या फुल असतात कायम. ठीक आहे, तर एवढा त्याला रिस्पॉन्स आमच्या इथं येत असतो, कारण माउथ पब्लिसिटी खूप लोक येतात कोर्स अटेंड करायला. तर तो पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये होत असतो, ज्याच्यामध्ये मी एंट्री कशी करायची, स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसा डिसाईड करायचं, फर्स्ट टार्गेट किती, सेकंड टार्गेट किती, ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा लावायचा, कुठले इंडिकेटर यूज करायचे, त्याचे पॅरामीटर काय असले पाहिजे, त्याची सेटिंग कशी असली पाहिजे, A to Z गोष्टी त्याच्यामध्ये कोर्समध्ये मी शिकवत असतो. 4 दिवसाचा तो आमचा कोर्स असतो. मी असतो, माझ्यासोबत आमची अजून 10 लोकांची सपोर्ट टीम पण असते. ठीक आहे, तो ट्रेनिंग झाल्यानंतर परत 15 दिवसांनी आमचं एक रिव्हिजन सेशन असतं. ठीक आहे, ते झाल्यानंतर परत महिन्यातनं 1.5 महिन्यातनं ते असे सेशन रेग्युलरली होतच असतात. तरी काही क्वेरी आली एखाद्या क्लायंटला, तर त्याला आम्ही जवळपास 10 लोकांची सपोर्ट टीम सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत रोज अवेलेबल असते. त्यांच्याकडून क्वेरी नाही सॉल्व्ह झाली तर मी प्रत्येकासाठी अवेलेबल असतो. एखाद्या क्लायंटला जर ट्रेडिंग रिलेटेड काही क्वेरी असेल तर तो डायरेक्टली माझ्याशी बोलू शकतो. मी संध्याकाळी 6 नंतर त्या क्लायंटला कॉल कनेक्ट करून त्याचे सगळे डाऊट्स क्लिअर करत असतो. तरी नाही सॉल्व्ह झाला तर रिपीटची फॅसिलिटी दिलेली. ठीक आहे, अगदी नॉमिनल फीज मध्ये अख्खा कोर्स तो क्लायंट कितीही वेळा रिपीट करू शकतो. ठीक आहे, त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी पण आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तो कोर्स अटेंड करायची फॅसिलिटी दिलेली. ठीक आहे, तर ज्यांनी 4-5 वर्षापूर्वी कोर्स अटेंड केलेला आहे, आज त्यांची मुलं येतात, त्यावेळी ती शाळेत किंवा कॉलेजमध्ये होती, आज ते अटेंड करून जातात. बरेच हजबंड वाईफ पण येतात, बरेचसे मुलगा आणि वडील येतात त्याचे, की त्या व्यक्तीने कोर्स अटेंड केला होता 5-6 वर्षापूर्वी, पण त्यावेळेला ट्रेडिंग करायला वेळ नाही आला. आता तो व्यक्ती रिटायर्ड झालेला आहे, आता त्याला वेळ आहे, मग तो परत येऊन रिपीट करून जातो, मुलालाही सोबत घेऊन येतो. आणि चांगलं प्रोफेशन आहे, खूप चांगलं प्रोफेशन. जसं तुम्ही आम्हाला सांगताय की इंट्राडे ट्रेडिंग जे आहे ते खूप चांगलं प्रोफेशन आहे आणि ज्याला बॅकअप प्लॅन ठेवायचा आहे किंवा अगदी साईड बिझनेस करायचा आहे, फ्रीलान्स करायचंय, तरी सुद्धा तुम्ही हे इंट्राडे ट्रेडिंग करू शकता आणि तुम्ही तुमची कमाई नक्कीच करू शकता. तुम्ही आज इंट्राडे ट्रेडिंग बद्दल आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.